पूर्ण बिल्डिंग येत असेल तर बघा. वाईड या सगळे. मोठे जरा पाठी बघा थोडंसं. सर थोडं मागे या ना. सर थोडं मागे घ्या. मॅडम थोडं साइड वाईड घ्या. मैम होल्ड सर थोड़ा मागे गया. एवरीबडी स्माइल. थँक्यू. बाई कुठे इथे जाता का? इथे उभं कर ना. इथे तांबाटी ग्रामपंचायत याच्यामध्ये अंगणवाडीचं उद्घाटन होतं आहे. या अंगणवाडीचं निर्माण हे गोदरेज कंपनीच्या CSR थ्रू केल्या गेलं आहे. याचे आमचे इम्प्लिमेंटेशन पार्टनर इनोबल होते आणि या तांबाटी अंगणवाडीमध्ये साधारणतः 60 मुलं हे एका वर्षात यांना लाभार्थी असतील. या अंगणवाडीसाठी एक प्रकल्प केला गेला आहे की ज्याच्याने एक ही मॉडेल अंगणवाडी ही बनू शकेल. याच्यामध्ये अंगणवाडीमध्ये मुलांच्या संगोपनाकरता विशेष काही फर्निचर आणि व्यवस्था केल्या गेल्या आहेत, ज्या आम्ही ICDSच्या मदतीने एक चांगला प्लॅन डेव्हलप केला आहे. ही गोदरेजची EES म्हणजे अर्ली चाइल्डहुड एज्युकेशन याच्यामधली एक पहल आहे. याच्यामध्ये आम्ही साधारणतः 3 वर्षाआधी बरंच काम केलं होतं, ज्याच्यामध्ये चाइल्ड ग्रोथ मॉनिटरिंग आणि विमेन अनिमिया याच्यावरती पण काम केलं होतं. ही अंगणवाडी त्याचं एक मूर्तिमंत स्वरूप आहे, ज्याच्याने ही पुढे ICDS आणि तांबाटी ग्रामपंचायत यांनी हा इनिशिएटिव्ह अजून पुढे नेता येईल. आमचे ग्रामपंचायतला आणि ICDSला खूप शुभेच्छा आहेत. या ग्रामपंचायत या तांबाटी अंगणवाडीवरती आमचं तर नक्की लक्ष राहीलच, पण अपेक्षा आहे की याच्यामधनं बरेचसे नवीन प्रकल्प बालसंगोपनासाठी आणि महिला विकास याच्यासाठी पण पुढे नेले जातील आणि हा इनिशिएटिव्ह अजून पुढे आणि अजून मोठा केला जाईल. धन्यवाद. आपल्या ग्रामपंचायतीमध्ये अत्याधुनिक असे अंगणवाडी गोदरेजच्या माध्यमातून आपण या ठिकाणी तयार केलं, त्याचं उद्घाटन झालेलं आहे. काय आपण कशा पद्धतीने या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या वतीनं नियोजन करणार आहात? कशा पद्धतीने या ठिकाणी लहान मुलांना शिकण्यासाठी आपण व्यवस्था करणार आहात? काय प्रथमतः मी गोदरेज आणि इनोव्हल संस्थेचे धन्यवाद करतो की आमची पण मागणी होती की नेहमी पारंपरिक जी अंगणवाड्या आहेत, शासनाकडून जे असलेल्या अंगणवाड्या आहेत, त्याचं एक मॉडेल ठरलेलं आहे, पण मुलांना त्याचा आनंद मिळावा किंवा मुलांना त्याची हौस वाटावी, मुलांनी शाळेमध्ये येण्याची ओढ लागावी, ह्या पद्धतीचं त्याचं डिझाईन असावं, त्या पद्धतीची त्याच्या आतमध्ये खेळणी असावी, अत्याधुनिक त्याच्यात खेळणी आणि बाकी व्यवस्था असावी. ह्या मागणीनुसार त्यांनी आम्हाला इमारत अंगणवाडी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. की लहान मुलं म्हणजे ही आपली प्रॉपर्टी आहे आणि ती व्यवस्थित त्याची घडवणूक व्हायला पाहिजे. त्या दृष्टीने सर्वांगीण त्याचा विकास कसा होईल हा समोर उद्दिष्ट ठेवून ह्या अंगणवाडीचं नियोजन केलेलं आहे. अगदी त्यांच्या आहारापासून खेळण्यापासून अभ्यासापर्यंत सगळ्या पद्धतीचं त्याचं योग्य नियोजन केलेलं आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चर त्या पद्धतीचं बनवलेलं आहे. आणि याच्यातून जी घडणारी मुलं आहेत ती नक्कीच चांगल्या पद्धतीचे भविष्याचे देशाचे चांगले नागरिक घडतील, चांगले विद्यार्थी घडतील, याबद्दल शंका नाही.